पश्चिम महाराष्ट्राचे अँटी करप्शन कमिटी अध्यक्ष माननीय शिवभक्त शंकर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौरूपा शंकर पाटील, गौरव पाटील, वैष्णवी पाटील, केदार पाटील, धनाजी पाटील, समस्त पाटील परिवार व ग्रामस्थ पाडळी, ओम मोटर्स बालिंगे, पारगाव मित्रमंडळ, अण्णा ग्रुप पाडळकर मार्केट, गंगावेश, बालिंगे, पाडळी, पुणेवाडी, बोंद्रेनगर अधिक कार्यकर्ते। मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे। मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे। मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला जारी करण्यात आली आहे। सर्व प्रतिवादांना 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी 6 आठवड्यांकरता तहकूब करण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देऊ केल्याचा आरोप जनहित याचिकेत करण्यात आलाय। मराठा आरक्षण समाजातील एकता, शिक्षण आणि रोजगारांच्या समान संधी या विरोधात असल्याचा आरोप याचिकाकर्ता भाऊसाहेब पवार यांनी केलाय। राज्य सरकारने दिलेले 10% मराठा आरक्षण सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधात असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मराठा हे मागास नसल्याचा अधोरेखित करत त्याचं आरक्षण फेटाळल्याचंही या याचिकेत म्हणलं आहे। आता राज्य सरकार याला काय उत्तर देतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय।